नमस्कार, मी संदीप राणे, शहराध्यक्ष मीरा भाईंदर, महाराष्ट्र मनसेना। मी बघत असाल आपण जुनं पेट्रोल पंप मीरा भाईंदर रोडवर जे आहे त्या ठिकाणी आपण उभे आहोत। या ठिकाणी जमा होण्याचं कारण असं आहे की इथेनॉलच्या माध्यमातून लोकांना फसवणूक जी होते, आज तुम्ही बघा भारत सरकार ही फसवणुकीचा कार्यक्रम करत आहेत, लक्षात घ्या। त्यामुळे इथेनॉलच्या माध्यमातून मोठ्या मोठ्या ज्या गाड्या आहेत त्या बंद पडत आहेत। काही ठिकाणी तर कोर्टामध्ये लोक गेले, कोर्टामध्ये जिंकले आहेत आणि कंपनीला त्यांनी दावा ठोकला आहे की बाबा तुम्ही जे यांची नुकसान भरपाई द्यायला पाहिजे। नितीन गडकरी साहेब मोठ्या मोठ्या गोष्टी करतात आणि आपल्या मुलाची जी कंपनी आहे इथेनॉलची त्याचं प्रमोट करतात, लक्षात घ्या। या ठिकाणी मीरा भाईंदर परिसरामध्ये असो, महाराष्ट्रामध्ये असो, देशभरामध्ये असो, फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गाड्या बंद पडत आहेत, गाडीचं नुकसान होत आहे। लोक लाखो रुपयाच्या गाड्या घेत आहेत आणि बंद पडण्यासाठी घेत असतील, शोकांतिक आहे। म्हणजे मीरा भाईंदर असं महाराष्ट्र असो या आपल्या देशभरामध्ये जर अशा गाड्या बंद पडते, अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या गाड्या बंद पडत आहेत। या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी उभे आहोत। या ठिकाणचे नितीन गडकरी असतील ते स्वतःच्या मुलासाठी फक्त साम्राज्य बनवत आहेत, हा आमचा जाहीर आरोप आहे। नितीन गडकरी साहेब मोठ्या मोठ्या गोष्टी करतात की या ठिकाणी हे व्हायला पाहिजे, ते व्हायला पाहिजे, पण फक्त तुम्ही जर रोड मंत्री आहात ना, तुम्ही पेट्रोलियमच्या मंत्र्यांचं स्टेटमेंट का करता? पेट्रोलियम मंत्री जे स्टेटमेंट देतील ना, पेट्रोलियम मंत्री कोणी ओळखत नाही त्यांना, तुम्हीच फक्त बोलता, कारण तुमच्या मुलाची त्याच्यामध्ये आक्षेप असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही बोलता। त्यामुळे निषेध व्यक्त करतो। मीरा भाईंदर असो, महाराष्ट्र असो, आपल्या देशभरामध्ये या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये उद्रेक होणार आहे, लक्षात घ्या। याची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र सरकारची असेल हे तुमच्या माध्यमातून सांगतो। धन्यवाद। ज्याप्रमाणे संदीप राणे साहेब बोले, पुढे आपल्याला AI बघायला भेटणार आहे। आपण सर्व ठिकाणी आपण AI चा वापर करतो, तर सरकार आपल्यावरती एक प्रकारचा AI लादते। AI म्हणजे अदानी इंडिया। आता ज्याप्रमाणे आपण बघतो सगळ्या ठिकाणी भेसळयुक्त दूध रोखण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकार करते, मग आपण महाराष्ट्र सरकारने वेगळा एक केंद्र सरकारवरती निर्बंध आणला पाहिजे। तो जो भेसळ करताय इथेनॉलमुळे सर्वसामान्यांच्या वाहनाला किती त्रास होणार आहे। मध्ये साहेब बोलले जशी गाडी मध्येच बंद पडली, अपघाताचा आकडा सुद्धा वाढणार आहे। तरी आम्ही इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जाहीर निषेध करतो। नितीन गडकरी, नितीन गडकरी।